ते स्टेटस होतं की मला टिळक चौकात खेळायला मिळतंय. ही जी एक भावना होती ना, त्या भावने चौक म्हटलं की मला स्वतःला अभिमान वाटतो. कारण कांगाली सी डिव्हिजन मध्ये अनुसरांच्या नावावर एक शतक आहे. कारण चालू होते, सीझनची टीम पण चालू होते, टेनिस चालू. काही कारणास्तव मुंबईतले त्यातला विकेट कीपर आहे. मग त्यावेळेला आम्ही ठरवलं की त्यांना पास काढून दिला पाहिजे, त्यांना काय त्यांचा जाण्याचा खर्च दिला पाहिजे. काय टिळक चौक या संघाचं एक असं वैशिष्ट्य आहे, ते खूप कमी लोकांना बाहेरच्या माहीत असेल. आज आरके ट्रॉफी खेळण्याच्या अगोदर आम्हाला कोणालाही मुंबईची मोठी टुर्नामेंट खेळायचा अनुभव नव्हता. मुंबईमधला असा बॉलर मी कुठला बघितला जो एका ॲक्शनमध्ये सरळ बॉल टाकून एका ॲक्शनमध्ये बॉल क्रॉस करून आतमध्ये त्याच्यामध्ये 6 बॉलमध्ये त्यांनी त्या 5 विकेट काढल्या, मॅच जिंकली. 14 रनचा आमचा ऑलआउट होता आणि समोरच्या टीमने आम्ही 12 रन पडले. खूप खतरनाक मॅच झाली, सुंदर होती मॅच, नाईट मॅच होती ती. पण आम्ही बऱ्याच ठिकाणी चॅम्पियनशिप केलेली आहे आणि सगळे 60+ वरचे आहेत. आणि एवढी सुंदर टीम आहे की आम्ही 50+ 40+ सुद्धा खेळू शकतो. एवढी भारत पेट्रोलच्या टीमने जवळजवळ 575 रन मारला करणार आमच्या टीमला. आणि आमच्या टीमची दयनीय अवस्था झाली होती, 17ला 5 विकेट गेलं होतं. आणि त्या कंडिशनला मी बॅटिंग करत होतो. खालच्या पण आहे की ती विसरू शकत नाही की ही ग्रेट सेंचुरी झाली माझी. स्पीड पण, ॲक्युरेसी पण आणि टर्न पण हा सुंदर बॉलिंग होती. लिजेंड तोच जो फक्त सामने जिंकत नाही, माणसांशी मन देखील जिंकतो. नमस्कार चॅम्पियन्स, मी लवश यादव, मराठी क्रिकेट समालोचक, आणि तुम्ही पाहत आहात चॅम्पियन टॉक्स विथ लवशे. आज आपल्यासोबत आहेत असे एक लिजंड खेळाडू ज्यांनी टिळक चौक या संघासाठी गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे आणि सध्या 60+ क्रिकेट देखील त्याच उत्साहाने त्याच जोशाने खेळत आहेत, ज्यांच्या नावावर कांगालीमध्ये शतक आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या डावखुऱ्या हाताच्या खेळाने मुंबई क्रिकेट गाजवणारे लिजंड व्यक्तिमत्व आणि आपल्या स्वभावाच्या जोरावर आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनावर राज्य करणारे एक लिजंड खेळाडू, डावखुरे अष्टपैलू खेळाडू आदरणीय श्री अनु सीताबाई रामराय कामत सर आपल्यासोबत आहेत. चॅम्पियन टॉक्स विथ लवशे या पॉडकास्टमध्ये आपण त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. थँक्यू. विश्वाची सुरुवात एका स्वप्नापासून होते आणि विशेषतः क्रिकेटची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली मी कल्याणमध्ये जन्मापासून मी कल्याणमध्येच आलो जन्माला. माझ्या वयाच्या 7व्या वर्षापासून मी कल्याणमध्ये एक सुभाष मैदान म्हणून आहे, तिथे मी जायचो असं सहज खेळायला. हळूहळू मला तिथे खेळण्याची आवड निर्माण झाली आणि तिथे मग मी जेव्हा बॉलिंग टाकायचो, लेफ्ट आर्म पेस बॉलिंग, पुढे सुरुवातीला पेस टाकायचो, तर त्यावेळेला मला ते समोर स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबनी मला बघितलं आणि मग त्यांनी मला लेदर बॉल खेळण्यासाठी बोलवलं. तिथून माझी ॲक्च्युली सीझनमधून सुरुवात झाली लेदर बॉलिंग. हळूहळू तिथे मी जसं खेळत गेलो, हळूहळू माझी थोडी प्रगती होत गेली तिथे. पण त्यावेळेला मी टेनिस वगैरे प्रकार माहीत नव्हता मला. एक आमच्याकडे मोहन कदम म्हणून आहेत, ते ॲक्च्युली पुण्याला राहायचे. ते पुण्यावरून कल्याणला राहायला आले आणि ते जेव्हा कल्याणला राहायला आले तेव्हा ते पण स्पोर्ट्समनमध्ये आले होते. आणि मग त्यांनी एक सगळ्यांना गोळा केलं आणि एक चांगली टीम झाली स्पोर्ट्समनची. टीम जुनीच होती, पण एक चांगल्या प्रकारे कसं नेतृत्व करावं हे मोहन कदमनी त्यावेळेला आमच्या टीमला बनवलं. त्याच्यानंतर मग टिळक चौक क्रिकेट म्हणजे टिळक चौक क्रिकेट क्लब हा ॲक्च्युली एक काही फाउंडर मेंबर होते, जुने मेंबर. त्या लोकांनी सुरुवातीला ते थोडी पोरं गोळा करून ते खेळायचे. त्यांची भेट मोहन कदम बरोबर झाली. मोहन कदम मी त्यावेळेला बघितलं की अशी एक तो ज्या ठिकाणी आमच्याकडे राहत होतो आम्ही एकत्र ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांनी हे बघितलं की 4-5 चांगली पोरं आहेत तिथे. त्या सगळ्यांना गोळा केला त्यांनी आणि टिळक चौक क्रिकेट क्लब त्यांनी तयार केली. पुढे ही टीम आम्ही आमच्या भागामध्ये म्हणजे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा, ठाण्यापर्यंत आम्ही चांगल्या टुर्नामेंट खेळायचो टेनिसच्या. आणि हीच टीम पुढे स्पोर्ट्समनला पण जॉईन होती, लेदर क्रिकेट क्लब. त्यामुळे आमची दोन्ही टीम
पॅरलल चालू होत्या. सीझनची टीम पण चालू होते, टेनिसची चालू. काही कारणास्तव स्पोर्ट्समन टीम मधून हे सगळे आम्ही बाहेर पडलो आणि मग आम्ही स्वतःची लेदरची टीम तयार आणि ती लेदर टीम हळूहळू टेनिसच्या टुर्नामेंट आणि लेदरच्या टुर्नामेंट आम्ही जिंकायला लागलो. एक नंबर. हा, परंतु नंतर काही कारणास्तव आमची काही पोरं लेदर सोडलं, लेदर कमी झालं त्यांचं. त्यामुळे मग आम्ही टेनिस कमी झालं, टेनिस खेळू शकत नव्हते, येत नव्हते. तर तिथे मग काय केलं, मग तिथे मोहन कदम हा बॉम्बे पोर्ट ट्रस्टला कामाला होता. त्यावेळेला अनिल कोलतकर म्हणून एक आमचे विकेट किपर आहे, ते आतापर्यंत एकदम खूप चांगले विकेट किपर आहे, मुंबईतले ख्यातनाम विकेट किपर आहे. त्यांना त्यांनी बरोबर घेतलं आमच्या टीममध्ये. त्याच्याबरोबर शेखर आंबेडकर म्हणून आला, सतीश आंग्रे म्हणून आला, गुरुनाथ वैती म्हणून आले, सुरेश गडेकर म्हणून, हे मुंबईतले मातब्बर लोक सगळे आम्हाला जॉईन झाले. आणि तिथून मग आमची एक टीम अशी तयार झाली की जी पुढे क्रिकेट मुंबईला खेळण्यासाठी रेडी झाली. आणि असं माझं क्रिकेट थोडं दोन्ही याच्यामध्ये स्टार्ट केलं क्रिकेट. अप्रतिम सर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात आणि विशेष म्हणजे सुरुवातीला लेदर क्रिकेट आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट. हा, बरोबर. परंतु मुंबईमधील नामांकित संघ, टॉपच्या संघामध्ये ज्या संघाचं नाव घेतलं जाईल अग्रगण्य, टिळक करेक्ट. या संघाशी तुमचं नातं कसं जोडलं आणि टिळक या संघाचं तुमच्या आयुष्याशी किती मोठं घटक आहे? टिळक चौक म्हटलं की मला स्वतःला अभिमान वाटतो, कारण मी त्या भागात जन्मलो आहे. ज्या ठिकाणी आनंदीबाई जोशी, त्याच भागातून डॉक्टर आनंदीबाई जोशी ज्या इंडियाच्या पहिल्या डॉक्टर्स होत्या, रुमेश डॉक्टर, त्या भागातला तो भाग आहे जिथे सुभेदारवाडा म्हणून आहे, जिथे शिवाजी महाराजांचा इतिहास असतो. अशा भागामध्ये हे टिळक चौक आहे. त्या टिळक चौकाचा एक ज्याच्यावर अभिमान मला प्रत्येक वेळा जेव्हा मी हा शब्द घेतो तेव्हा मला होतो. तिथे जेव्हा मला जे फाउंडर मेंबर होते जुने टिळक चौकाचे, त्यांनी मला त्यावेळेला घेतलं तेव्हा खूप लहान होतं, पण मला असं वाटायला लागलं की मला काहीतरी चांगली क्वालिटी माझ्या यांच्यात येईल. आणि मग त्यांनी मला ते जेव्हा संधी दिली, ऑटोमॅटिकली माझ्यात थोडा इम्प्रुव्हमेंट झाली. त्याच्याबरोबर हे सगळे लोक होते. स्पोर्ट्समनचा मला त्यावेळेला खूप साथ झाली त्यावेळेला, आणि एक चांगली टिळक टीम झाली. तिथून मग मी सुरुवात केली चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळायला. ग्रेट सर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात, कारण एक खूप मोठी बाब आहे, कारण एखाद्या खेळाडूच्या क्रिकेटची सुरुवात एवढ्या मोठ्या टीम पासून होते. आणि विशेष क्रिकेट खेळत असताना टेनिस क्रिकेट देखील तुम्ही खूप चांगल्या दर्जाचं खेळात, एक चांगले लेफ्ट आर्म स्पिनर आणि त्याचबरोबर बॅटिंग चांगली होती. परंतु जास्त एन्जॉय कुठे केलं, टेनिस की लेदर? हे मी सांगू शकत नाही, कारण माझ्या करिअरमध्ये मला दोघांना जास्त व्हॅल्यू आहे. मी कंपनीकडनं जेवढं क्रिकेट खेळलो ते पूर्ण सीझनचं लेदर क्रिकेट होतं आणि तिथे पण मी खूप एन्जॉय केला. तेवढाच एन्जॉयमेंट मी टेनिसमध्ये पण केलं, कारण मला अशा टीमकडनं खेळायला मिळत होतं की आज ती मुंबईमध्ये त्या काळामध्ये खूप टॉप क्लासची टीम होती आणि त्यांनी मला खूप खूप वेळेला चांगली संधी दिलेली. त्यामुळे मला दोन्हीकडे असं सांगता येणार नाही की क्रिकेट सिक्सर आहे, लेदर आहे का टेनिस आहे. मला दोन्ही आवडत होती आणि दोन्ही याच्यात मला प्रगती करायला वाव मिळत होता. निश्चितपणे एक मोठी बाब अनुसरांकडून आपल्याला ऐकायला मिळाली. आणि अनु कामत सर म्हणजेच अर्थातच माधव कामत सर. खूप क्रिकेटमधील कमी लोकांना माहित असेल की तुमचं खरं नाव माधव कामत आहे. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आज आमच्यासोबत ही बाब शेअर केली. परंतु खूप लोकांकडून म्हणजे खूप तुमच्या प्लेयर्सकडून ऐकायला मिळतं की अनु कामत सर एक परफेक्ट टीम प्लेअर, टीमला सोबत घेऊन जाणारे, टीमच्या अगदी प्रत्येक खेळाडूशी असलेले तुमचे जिव्हाळ्याचे संबंध आणि त्याचबरोबर अगदी टीमचे व्यवहार चोखपणे पार पाडणारा प्रामाणिक खेळाडू, प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ही ओळख, ही क्वालिटी तुमच्यामध्ये कशी आली? क्रिकेटमधून आली की फॅमिलीमधून मिळाली? हे मला माझ्या कुटुंबाकडनं, मला माझ्या आई वडिलांचे ते मी आभार मानतो बाबतीत की त्यांनी मला या गोष्टीसाठी कधी पण म्हणजे कोणाचाही एक रुपया तुझ्या अंगावर असावा हीच शिकवण पहिल्यापासून त्यांनी मला दिली. त्यामुळे मला मी जे काही कुणाशी व्यवहार करत होता मी हा विचार करत की माझ्याकडे कोणाचे पैसे शिल्लक असू नये, कोणाचं उधार माझ्याकडे असू नये. त्या विश्वासावर मला टिळक चौकात क्रिकेट क्लबनी माझं पूर्ण सेक्रेटरीचं पद मला दिलं होतं. सगळे व्यवहार माझ्याकडे होते. त्यामुळे मला तो कधी असं कोणी माझ्याकडे असं कंप्लेंट केलं नाही की अनुनी अशा पैशाचा व्यवहार केला काय नाही. त्यामुळे माझ्याकडे व्यवस्थित असल्यामुळे टीमचे सगळे व्यवहार सुरळीत चालत होते. एक नंबर सर. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या संघाचे घटक असता त्यावेळेला या बाबी खूप महत्वाच्या असतात. सर एक आठवण आहे
तुम्ही टिळक चौकसाठी अनेक वर्ष खेळलात, परंतु खेळाडूंना अगदी येण्या जाण्यासाठी ट्रेनचा पास, हो. त्यांचा खर्च, या गोष्टी कशा काय मॅनेज करायचा? आमच्या टीमच्या काही गोष्टी प्रत्येकाला जमत नव्हतं ते अरेंजमेंट करायला. हा. तर मला आमच्याकडे काही असे मोजकी मुलं होती की ज्यांना आमच्या टीमवर खूप जीव असायचा. त्यांना काही सांगितलं काम की ते जाऊन करून यायचे. भांडुपला जा, माटुंग्याला जा, मुंबईला दादरला जा. पण मग त्यांना खर्च असायचा. मग तो खर्च त्या लोकांना जमायचा नाही, कारण ती पोरं जस्ट आता 10वी-11वीची वयाची पोरं होती, त्याच्याकडे कुठला इन्कम नव्हता. मग त्यावेळेला आम्ही ठरवलं की या लोकांना पास काढून दिला पाहिजे, त्यांना काय त्यांचा जाण्याचा खर्च दिला पाहिजे, काय खायला पाहिजे पण द्यायला पाहिजे. त्या हिशोबाने तो मी प्रत्येकाला त्या गोष्टी म्हणजे आमच्याकडे सगळे डिसिजन मेकर्स होते, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हे सगळं बरोबर आहे, तू देताना. आणि त्या सगळ्यांना मी व्यवस्थित देतो, कारण ते खरोखर जीवापाड आमच्या टीमचं प्रेमाने काम करत होते. प्रतिम सर, एक संघ म्हणून असे खेळाडू एकत्र येतात, तो फक्त संघ नव्हता, ते एक कुटुंब होतं. सर मी तुम्हाला एक विचारेन, ज्या वेळेला टिळक चौकसाठी असे खेळाडू एकत्र झाले त्यावेळेला अँड्रॉइड फोन नव्हते, बरोबर. त्या खेळाडूशी तुम्ही संपर्क कसा करायचा आणि मॅच कुठे आहे, कधी आहे, टायमिंग काय आहे, ते कसं एकमेकांना मेसेज दिला जायचा? आमची काही मुलं जिथे राहत होती, काही मुलं भांडूपमध्ये होती, काही मुलुंडला होती, काही कांजूर, तर त्यांच्या घराच्या आजूबाजूला काही टेलिफोन्स असायचे. म्हणजे एखाद्या दुकानात टेलिफोन आहे, तो त्याचा ओळखीचा आहे. मग तो आम्ही कॉल केला की तो त्याला सांगायचा, अरे तुझा फोन आला, आणि आम्ही त्यांच्यात कॉन्टॅक्ट असायचा. अशा प्रत्येकाची एकमेकाची कॉन्टॅक्ट असायची. आणि आम्ही मग एकदा ही मुलं जाऊन एंट्री देऊन आली, मग तो सगळं एका ठिकाणी बसून प्रत्येकाला कॉल करायचो. तर त्या दुकानात कॉल केला की तो त्याला म्हणून भरपूर सांगायचं, तेव्हा इथे रविवारी ही मॅच आहे, इथे शनिवारी ही मॅच आहे, तुला यायचं. आणि त्याच्यामध्ये असल्यामुळे ते त्यांच्या कुठल्याही दुसऱ्या मॅचेस ते कॅन्सल करून पहिले टिळक मॅचला यायचे. अप्रतिम सर. या बाबीवरून मी तुम्हाला एक निश्चितपणे विचारू इच्छितो सर, त्यावेळेला खेळाडू फक्त एका संघासाठी अनेक वर्ष खेळायचे, म्हणजे त्यावेळेला खेळाडूंची ओळख त्या संघाच्या नावाने असायची. म्हणजे जर काही खेळाडू आले, टिळक चौकशी आले, शेखर आंबेडकर सर असतील, अनु कामत सर असतील, अनिल गोलतकर सर असतील, आणि विशेष म्हणजे त्यावेळेला संघाच्या नावाने खेळणारे खेळाडू अगदी संघासाठी अनेक वर्ष खेळले, त्याचं कारण काय असेल? पहिली गोष्ट टीमवरचं प्रेम. प्रत्येकाला कोणालाही त्यावेळेला पैसा असा मिळतच नव्हता, पण ते स्टेटस होतं की मला टिळक चौकाकडनं खेळायला मिळतंय. ही जी एक भावना होती ना, त्या भावनेपोटी प्रत्येक जण चिकटून बसायचं. त्यांना माहिती आहे की उद्या मी जर गेलो नाही तर माझी ती जागा रिकामी राहणार. त्या 11 मध्ये माझी जागा फिक्स आहे. आणि याच्यामुळे कितीतरी लोकांचं आमच्यावर नाराजी पण होती ह्या गोष्टीमुळे. कारण काय असतं की ती 11 जण जी टीम आहे, ती 11 जण एक जरी नाही आला ना, त्या टीम मध्ये फरक पडतो. आणि त्या ठिकाणी बाकी 4 जण आलेले असतात, पण त्याची जागा तो माणूस घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला माहिती होती की माझी जबाबदारी मला जायलाच पाहिजे. सगळ्या गोष्टी मॅनेज करून प्रत्येक जण 11 जण यायचे, त्यामुळे ती टीम परफेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे मॅचेसमध्ये फरक पडतो. निश्चित सर, जर तुम्ही अनुकामत सरांना ऐकत असाल तर तुमची काही टिळक चौक या संघामध्ये आठवण असेल तर निश्चित कमेंट करून सांगा. सर, टिळक चौक एक असा संघ होता, मुंबईतील मातब्बर संघाने तुम्ही पराभूत केलं. त्यांच्या आरके ट्रॉफीची जी फायनल, ज्या वेळेला तुम्ही खेळत असताना संघाचं कॉम्बिनेशन कसं होतं? पहिली गोष्ट मी सांगतो म्हणजे की आरके ट्रॉफी खेळण्याच्या अगोदर आम्हाला कोणालाही मुंबईची मोठी टुर्नामेंट खेळायचा अनुभव नव्हता. सगळे छोटे टुर्नामेंट खेळायचो आपल्या एरियात, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ वगैरे. पण जेव्हा हा जो विचार केला आम्ही की बाबा मोठी टुर्नामेंट खेळायला पाहिजे, त्यावेळेला प्रत्येकाची एक मनोधारणा होती की बाबा ही मॅच जिंकायची. आणि नंतर जसं जसं मॅचेस होत गेल्या का माहित नाही, पण प्रत्येकाला वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि त्या कॉन्फिडन्समध्ये प्रत्येकाने आपापला एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स दिला. आणि तो असा नमूद गेला की आम्ही फायनलला पोहोचलो. आउटस्टँडिंग. आणि फायनलला पोहोचल्यानंतर ती मॅच पण आम्हाला जिंकत होती, पण छोट्याशा चुका केल्या. परंतु मुंबईमध्ये एवढ्या वरच्या लेवलची टुर्नामेंट आणि ती पण फायनलला येणं ही मोठी गोष्ट होती. आणि ती आम्ही त्यावेळेला करून दाखवली. तिथून आमचं करिअर मोठं फास्ट होत गेलं मुंबईमध्ये. निश्चित आरके ट्रॉफी फायनलला निश्चितपणे पराभव झाला, परंतु तिथून संघाचा जो विजयाचा आलेख होता तो वाढत गेला. कळव्याची
मुंबईतली पहिली 1,11,000ची स्पर्धा हो. ती देखील तुम्ही चॅम्पियन झालात आणि ज्यावेळेला आरके ट्रॉफी फायनलला हरल्यानंतर संघामध्ये काही गोष्टीमध्ये चर्चा झाली असेल. एक थांबवतो मी तुम्हाला ती कळव्याची मनोहर साळवींची टुर्नामेंट 1,11,000 तर एक हिस्ट्री आहे. हो. आणि ती हिस्ट्री मी प्रत्येकाने त्याच्यात अनुभव घ्यायला पाहिजे. एक परिस्थिती अशी मधला काळ आला होता, म्हणजे ती आरके ट्रॉफी झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर ती टुर्नामेंट होती. त्या टुर्नामेंट आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे आमच्याकडे शिल्लकच काही शिल्लक राहिली नव्हती. अशी परिस्थिती होती की फक्त थोडे पैसे शिल्लक होते. आमची टीम ही कोणाची फायनान्सवर चालत नव्हती. आमच्याकडे आम्ही जमा केलेले पैसे आणि जे टुर्नामेंटमधून फायनल विन होऊन आलेले पैसे त्याच्यावरती टीम चालली होती. आणि त्याच्यामधून शेवटी अशी एक परिस्थिती आली की आमच्याकडे फक्त किरकोळ 5-6 हजार रुपये शिल्लक होते. एंट्री फी 6,000 रुपये होती आरके मनोहर साळवींची. आणि आम्ही सगळे मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं की अरे आता काय करायचं. आम्ही त्या सगळ्यांनी ठरवलं की हे 6,000 त्या टुर्नामेंटला द्यायचे आणि जर ती टुर्नामेंट जिंकलो तर पुढे क्रिकेट खेळायचं, नाही तर इलेक्ट्रो बंद करायचे. एवढ्या परिस्थितीत आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी भांडूपला एक साईबाबाचं देऊळ आहे, तिथे एक छोटीशी पूजा घातली आणि आम्ही सगळ्यांनी त्या साकडं घातलं की आम्हाला ही टुर्नामेंट जिंकू दे. आणि खरोखर सांगतो अख्ख्या टुर्नामेंटला एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स झाला. एक नंबर. आणि मी फायनल मारली आणि त्याच्यामध्ये आम्ही मुंबईतल्या सगळ्या मातब्बर टीम होत्या. सगळ्या मातब्बर, मी नाव कोणाची घेत नाही, पण सगळ्यांची मातब्बर टीम होत्या आणि सर्वांना आम्ही तिथे मारले. सुपर. तिथे आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही मुंबईमध्ये टॉप क्लासच्या खेळू शकतो मोठ्या टुर्नामेंट. येस, निश्चितपणे देवाला घातलेलं साकडं, परंतु स्वतःवरती असलेला विश्वास आणि टिळक चौकचा खेळ देखील अप्रतिम होता. आणि टिळक चौक अनेक स्पर्धा खेळले असेल मुंबईमध्ये, कल्याण, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी, परंतु टिळक चौक या संघाच्या अशा काही आठवणी ज्या अजून लक्षात आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही या वयात देखील एकटे असाल त्यावेळेला त्या आठवणी आठवल्यानंतर चेहऱ्यावर एक चांगली स्माईल येते. बरोबर. एक अशी टुर्नामेंट झाली मुंबईमध्ये, मुलुंडमध्ये होती, सिमेंट कंपनीमध्ये. त्यावेळेला गणेश गल्ली आणि टिळक चौक फायनलला होते आणि गणेश गल्लीला जिंकायला शेवटच्या ओव्हरला 3 रन पाहिजे होते. त्यांच्याकडे 5 विकेट शिल्लक होते. गुरुनाथ होईती म्हणून आमचा एक बॉलर आहे, त्यांनी इतकी उत्कृष्ट बॉलिंग टाकली की त्या 6 बॉलमध्ये त्यांनी त्या 5 विकेट काढल्या आणि मॅच जिंकली. सुपर. खतरनाक वेग. मला तो एक अनुभव येतो. एवढी अशी मॅच कधी आयुष्यात बघितली नाही. त्याच्यानंतर तशीच एक मॅच माझ्याकडनं काढली गेली होती, जी शेर कॉलनीमध्ये चेंबूरमध्ये होती. लास्ट ओव्हरला 3 रन पाहिजे होत्या आणि समोरच्या मध्ये 3 रन समोरच्या 3 विकेट होत्या आणि 3 विकेट मी काढल्या. ती मॅच आम्ही सेमीफायनल जिंकलो. समोर युथ होती. ही एक माझ्या आठवणीची मॅच आहे. खूप छान मॅच झाली होती. निश्चितपणे जसे तुम्ही आठवणी सांगत आहात, परंतु टिळक चौक एक असा संघ ज्यांची बॅटिंग चांगली होती, गोलंदाजी चांगली होती, फिल्डिंग चांगली होती, परंतु सगळ्यात जमेची बाब म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट तुमचा काय होता टिळक चौक या संघाचा? स्ट्रॉंग पॉईंट म्हणाल तर आमची किती स्कोर होऊ दे मॅच सोडायची नाही, हा स्ट्रॉंग पॉईंट. तुमचे विकेट कीपर होते अनिल गोलतकर. होय. हा माणूस कसा बनलेला आम्हालाच कळत. पूर्ण रबरी याच्यासारखा बनलेला होता, रोबो सारखा होता. एवढा लवचिक होता की तो मागे विकेट कीपरला उभा राहून आमचा कुठलाही कसाही बॉल पडू दे त्याच्या हातून सुटायचा नाही. आणि तो सगळ्यांवरती लक्ष ठेवायचा. जे काय आम्ही 4-5 बॉलर असायचो ना, प्रत्येकाला धास्ती असायची की माझ्याकडून खराब बॉल पडला नाही पाहिजे. आणि त्या या कारणास्तव ना प्रत्येक जण परफेक्शन, प्रत्येक बॉलिंगमध्ये परफेक्शन होतं आणि त्या बॉलिंग किती कमी स्कोर असला तरी आम्ही मॅचेस काढायचो. हा होता आमचा. निश्चित. जर तुमची काही अनिल गोलतकर सरांची आठवण असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. जर सर तुम्ही बोललात की किती कमी स्कोर होऊ द्या, तुम्ही मॅच सोडायचे नाहीत, त्यावरून एक प्रश्न विचारेल. भांडुपची नाईटची स्पर्धा हलक्या बॉलची कदाचित फायनल तुम्ही 15 की 14 म्हणजे ऑलआउट झाले होते. 14 रनचा आमचा ऑलआउट होता आणि समोरच्या टीमने आम्ही 12 रन्सला पडले. ती खूप खतरनाक मॅच झाली. सुंदर होती मॅच, नाईट मॅच होती ती पण. पण मला कळत नाही कशी बॉलिंग पडली गेली का माहित नाही, पण त्यांनी आम्हाला 14ला पडले, आम्ही त्यांना 12ला पडले. सुपर.
पण हा माइंडसेट नक्की काय म्हणजे जर आताच्या खेळामध्ये हाच म्हणजे माइंडसेट म्हणजे हाच आहे की तुमचे डिसिप्लिन तुम्हाला तुम्ही कसं कसं क्रिकेट खेळायला पाहिजे हे तिथे कळून आला रिअली समोरची कुठलीही टीम असू दे तुम्ही डोक्यात आणत नाही की तो किती मोठा प्लेअर तुम्हाला क्वालिटी दाखवायची तुम्हाला तुमचा समोर जो विकेट किपर आहे तो आणि तुम्ही दोघांचं त्याचं नातं असतं ते प्रॉपर झालं ना तर बॅट्समन काही नाही करू शकत मॅच निघते आरामशीर निघते होय, निश्चितपणे जसा अनुसरांनी उल्लेख केला टिळक संघाची जी टॉप ऑर्डर होती ती खूप स्ट्रॉंग होती कारण तुमच्याकडे बॅटिंग खूप कमी वेळ यायची त्या टॉप ऑर्डर बद्दल काय सांगा आमच्याकडे ओपनला शेखर आंबेडकर होता अजित गोलतकर होता खूप उत्कृष्ट बॅट्समन होता विवेक कदम होता विनोद केडी खेळायचा आणि असे बरे अजून 4-5 जण असायचे त्यामुळे माझा नंबर कधी यायचाच नाही फार कधी रेअरली आला 6-7 कधी अगदी शेवटच्या 2-4 एखाद्या ओव्हरला मला मिळाला पण सगळा परफॉर्मन्स करायचा ते हे 4-5 जणच करून यायचे आणि उद्या समजा ते फेल जरी गेले तरी कमी स्कोर झाला तरी आमची जबाबदारी असायची की मॅच काढायची असं एकमेकांचं कॉम्बिनेशन चालायचं खूप छान जसं तुम्ही बॅटिंग बद्दल बोललात तुमचं बॉलिंग युनिट कसं होतं कारण प्रत्येक टीम मध्ये दर्जेदार आणि क्वालिटी बॉलर आहे आमच्याकडे ना गुरुनाथ वैती सुरेश गडेकर रमेश राणे मी स्वतः आणि लक्ष्मण शिंदे म्हणून होता ठाण्याचा तो आता सध्या हयात नाही आम्ही 5 जण कशी किती रन्स असू द्या 5 जण वेळेवर हजर असायचो मॅच काढायचा प्रयत्न करायचो आणि त्याच्यामध्ये आमचा गॉडफादर होता अनिल गोलतकर त्यामुळे आमची सगळ्यांची बॉलिंग चालायची विकेटच्या मागे बस आम्हाला बाहेर काही दिसतच नाही आम्हाला फक्त विकेट किपर दिसायचा बॅट्समनला काय टाकायचं टाका अनिल गोलतकडे बॉल गेला पाहिजे एवढंच होतं अख्ख्या मॅच ओव्हरच्या ओव्हर काढायचं निश्चितपणे मुंबईतील सर्वोत्तम विकेट किपर अनिलजी गोलतकर सर नक्कीच मी माझ्या लाईफमध्ये बघितल्यामध्ये अनिल गोलतकर हा टॉप क्लासचा विकेट किपर निश्चितपणे आज अनुसर ज्या पद्धतीने उल्लेख करतायत मित्रांनो एक गोष्ट सांगावीशी वाटते टिळक चौक हा फक्त संघ नव्हता फॅमिली होती आणि या स्वर्गीय लक्ष्मण शिंदे सरांचा अनुसराने उल्लेख केला आज ते आपल्यामध्ये नाहीयेत परंतु या टिळक चौक या संघाचं एक असं वैशिष्ट्य आहे ते खूप कमी लोकांना बाहेरच्या माहीत असेल आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला ज्या पद्धतीने टिळक चौक या संघाने आर्थिक हातभार जो दिलाय ही खूप मोठी बाब आहे कारण आताच्या संघाने आताच्या खेळाडूंनी ही बाब शिकण्यासारखी आहे लक्ष्मण शिंदे हा आमचा खूप चांगला क्रिकेटर होता परिस्थितीने हलाखीचा होता त्यामुळे तो एवढं मोठं असं फॅमिलीसाठी काही करू शकत नव्हता परंतु त्याची अचानक काही कारणास्तव गेल्यावरती त्याला 2 मुली होत्या बायको होती त्यामुळे आम्हाला थोडासा आम्हाला चिंता पडली की आता काय करायचं इतक्या वेळ वर्ष तो आपल्याकडे खेळलेला आहे मग आम्ही सगळ्यांनी विचारले की त्याला काहीतरी आर्थिक मदत करूया जी काही आपल्याकडे आता जमा आहे त्याची काही दिली त्यावेळेला त्यांना त्या दोन्ही मुलींच्या थोडा भविष्यासाठी आम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट काढून त्यांना दिली आणि त्यांना एक 7-8 वर्षांनी एक चांगली रक्कम त्यांना मिळेल त्या मुलीचं शिक्षण आलं ना ते लग्न आलं अशी आम्ही त्यावर सोयी करून दिली त्या गोष्टीने आम्हाला खूप त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की आम्ही नुसतं खेळत असतो पण काहीतरी प्रत्येक टीम प्लेयरसाठी काहीतरी करायचं असं आमच्या मनात कायम विचार असतो येस निश्चितपणे म्हणजे क्रिकेट हा फक्त खेळ नव्हता तर त्या सगळ्या खेळाडूंना एकत्रपणे जोडून ठेवणारा तो धागा होता अनुसर एक मी विचारेन ज्या वेळेला टिळक चौक आपण सातत्याने या संघाचा उल्लेख करतोय त्यावेळी तुम्ही सगळे खेळाडू एकत्र असताना सगळ्या खेळाडूंच्या येण्या जाण्याचा खर्च तुमचा जो काही असेल जिंकलेल्याचा जो व्यवहार असेल तो सगळा तुमच्याकडे होता आणि प्रत्येकाचा तुमच्यावर विश्वास होता तो विश्वास तुम्ही समर्थपणे पार पाडलात नक्कीच आणि त्याबद्दल म्हणजे त्या गोष्टींचं कसं तुम्ही मॅनेज करायचं जेवढे सगळे पैसे आमच्याकडे एक दोघांचं आमचं माझं एक अकाउंट होतं त्या अकाउंटमध्ये अजून दोघांच्या सह्या चालायच्या कुठलाही व्यवहार करायचा असेल तर त्या आम्ही 3 जण डिसिजन घ्यायचो की बाबा इथे एंट्री द्यायची की नाही तिथे द्यायची की नाही आणि त्याच्यात थोडासा मोहन कदमचा थोडा सहभाग होता अनिलचा सहभाग होता कारण एखादी एंट्री द्यायची म्हटलं की सगळ्यांची अवेलेबिलिटी पाहिजे मग ती समजा झाली की मग ताबडतोब मी त्या लोकांना काही पैसे काढून द्यायचो आमची काही टीम होती जी
बाकी जाऊन निरोप द्यायचा, पैसा एंट्री फी भरून यायची. त्यांच्याकडे पैसे दिले की ते जाऊन एंट्री भरून यायचे. त्याचा सगळा हिशोब मॅच संपली की नंतर तो जो काही खर्चाचा एक ठराविक रक्कम माझी असेल ती पूर्ण रक्कम ते खर्च करायची त्या टीममध्ये, सगळ्या टीमसाठी. त्यांच्या सगळ्यांचं जेवण खाणं जे काय असेल पूर्ण, कोणालाही असं नाखुश करायचं. म्हणजे आमच्या बरोबर 10-12 लोक यायची बरोबर, त्यांचा पण खर्च आम्ही करायचा. त्यामुळे सगळा व्यवहार तो सगळा मी माझ्याकडनं जेव्हा गेला, म्हणजे मी गेला तो पूर्ण कुठेही बोट घालबोट लागेल असं मी काही कधी केलं. खूप छान. विष्णू सरांच्या लेदर बॉलच्या क्रिकेटच्या देखील आठवणी खूप आहेत आणि त्या देखील आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्याशी निश्चितपणे जोडून राहा, कारण अनिल सरांच्या लेदर बॉलच्या आठवणी, कांगारीच्या 100 टाइम्स मध्ये केलेल्या 100 त्यांच्याबद्दल देखील आपण संवाद साधणार आहोत. सर, मी विचारेन, आज तुम्ही 60+ क्रिकेट खेळत आहात, फिटनेस एवढा अप्रतिम आहे, फिटनेस कसा ठेवता आणि स्वतःला अजून देखील खेळण्यासाठी उत्साहित कसे ठेवता? मी आजही सकाळी उठलो 6-6:30 उठतो. 2 तास सुभाष मैदान आमच्याकडे एक मोठं मैदान आहे, जिथे मी आज अभिमानाने सांगतो की मला 60 वर्ष झाली त्या ग्राउंडवरती. तिथे अजूनही मी जातोय. सकाळी 2 तास तिथे थोडी एक्सरसाइज असते, थोडी प्रॅक्टिस करतो आणि नंतर मी घरी आल्यावर बाकीचा माझा व्यवहार करतो. सकाळी जे 2 तास मी खेळतो ते मला अख्खा दिवसभराला पुरतात फिटनेससाठी. आणि दुसरी गोष्ट, घरच्या लोकांचा मला सपोर्ट. कधी त्या लोकांनी इकडे जाऊ नको, की तिथे जाऊन तू काय करतो असं कधी उलट होत. जे काय आल्यानंतर पण त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. त्यामुळे तो एक मोठा माझा प्लस पॉईंट आहे. मला क्रिकेटपासून कोणी दुरावलेलं नाही. सगळ्यांनी बाबा क्रिकेट चालूच ठेव, आणि तो त्याचा फायदा म्हणून आज माझा फिटनेस आहे. देवाच्या कृपेने माझं सगळं व्यवस्थित चालेल. ज्या पद्धतीने सरांनी उल्लेख केला की या वयात देखील ते स्वतःला फिटनेसमध्ये आणि मेंटेन ठेवतात, यासाठी फॅमिलीचा सपोर्ट किती तुम्हाला आहे आणि फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे? ऍक्च्युली सुरुवातीला माझ्या लग्नाच्या अगोदर माझे घरचे लोकांचे होते. माझ्या आईवडिलांना म्हणजे आमच्याकडे काय मोठं फायनान्शियल काय कंडिशन चांगली नव्हती, पण त्यांनी कधी मला विरोध नाही केला क्रिकेट खेळायला. ज्यावेळेला मी जॉबला लागलो तेव्हा माझ्याकडे जी काही रक्कम यायची मी फॅमिली कुटुंबाला चालवायला द्यायची. माझे वडील नव्हते त्यावेळेला, परंतु आईनी किंवा माझ्या बहिणींनी कधी मला असं बोललं नाही की क्रिकेट खेळू नको किंवा तू जाऊन काय वेळ टाइमपास करतो वगैरे. हे बऱ्याच ठिकाणी चालतं, तसं माझं नाही झालं. मला प्रत्येक त्या लोकांनी फुल सपोर्ट केला. इव्हन माझं लग्न झाल्यानंतर पण माझ्या बायकोला खूप या गोष्टी आवडायच्या. मी खेळतोय हे तिला खूप त्या गोष्टी बरं वाटतात. त्यामुळे तिचा पण पूर्ण मला सपोर्ट मिळतो. आणि हा एकंदरीत माझ्या पाठीमागे या लोकांचा सपोर्ट असल्यामुळे मी आज ठणठणीत आहे आणि व्यवस्थित आहे आणि अजूनही खेळतोय, ते पण महत्वाचं. एक नंबर. नुकतीच 60+ क्रिकेट सर खेळतायत. तुम्ही नुकतीच बडोदा सुरेंद्रनगरमध्ये 60+ फायनल मारली. या वयात देखील क्रिकेट खेळण्यासाठी 60+ खेळाडू किती उत्साहामध्ये असतात? खूप. मी तर आता म्हणेन की आमची जी टीम आहे, आता आम्ही मुंबईमध्ये खेळतोय. मी माझी मुंबईमधली मुंबई वॉरियर म्हणून टीम आहे. त्याच्यात अनिल भालेराव म्हणून आहे. हे सगळं गोष्टी हँडल करतात. आज आमचा कॅप्टन असलम सदगुर, उमेश मांजरेकर, सतीश म्हणून एक बॉलर आहे, विनोद केडी, मी, विन्सी परेरा, आणि ही सगळी एवढी सुपर टीम आहे की आज आम्ही बऱ्याच ठिकाणी चॅम्पियनशिप केलेली आहे आणि सगळे 60+ वरचे आहेत. आणि एवढी सुंदर टीम आहे की आम्ही 50+ आणि 40+ सुद्धा खेळू शकतो. एवढी चांगली टीम आहे. अमेझिंग. त्याच्यात आम्ही आता जवळजवळ बडोद्याला टुर्नामेंट फायनल मारले, सुरेंद्रनगरला मारली, त्यानंतर काही ठिकाणी आम्ही फायनल हारलोय. पण मुंबईमध्ये आता आम्ही गोरेगाव आणि मलाडमध्ये पण आम्ही 2-3 टुर्नामेंट मारले आणि खेळतोय, कंटिन्यू खेळतोय. दरवर्षी टुर्नामेंट होत आहेत आणि आम्ही तिथे आमचे अनिल भालेराव येत आहेत. आणि हा असा माणूस आहे ना अनिल भालेराव, की हा एकेकाळी मुंबईचा असिस्टंट कमिशनर होता. आज तो त्याला एवढं आवड आहे की तो स्वतः विकेट किपर राहतो उभा. पूर्वी क्रिकेट खेळत होते ते, खूप चांगली टीम होती त्यांची. पण आज त्यांनी अशी आमची टीम बनवली नाही की जसं माझं टिळक चौक होती तशी ही टीम आहे. जशी टिळक चौकात आमचं प्रेम होतं ना, तशी आज आमची मुंबई वॉरियरची अशी टीम झालेली की कोणी एकमेकाला सोडू शकत नाही, अशी टीम झालेली. त्यामुळे टुर्नामेंटचा परफॉर्मन्स पण उत्तम होतो. विषयामध्ये वय वगैरे असं काही नसतं. वय फक्त एक आकडा असतो आणि या फिटनेसवरून निश्चित सर
एक प्रश्न पडलाय तुमच्या संघासोबत डॉक्टर काटकर सर, डॉक्टर मस्कर सर ही दोन व्यक्तिमत्व पूर्वीपासून जोडलेली आहेत. बरोबर. त्यांचा किती वाटा आहे केर चौक या संघामध्ये? खूप वाट आहे, खूप वाट आहे. आमचा जो मेन फाउंडेशन होतं ते सुरुवातीला, त्याला जो पूर्ण सपोर्ट जो होता तो या लोकांचा होता. त्यावेळेला डॉक्टर मस्कर, डॉक्टर काटकर, त्यानंतर त्रिवेदी म्हणून होते आणि बरेचसे लोक. आता आमचं एका याचं निधन झालं, गोपाळ नायडू म्हणून, राजन नायडू म्हणून. ही सगळी म्हणजे जय सावंत म्हणून होते, रिगल फर्नांडिस, असे बरेच लोक होते ज्यांनी खूप त्या सुरुवातीला जी काय एकमेकाने मेहनत केलेली, त्यामुळे आमची टीम कंटिन्यू जिंकत गेली आणि बनत गेली. खूप चांगलं, खूप सपोर्ट आहे. हेच तर असतं की ज्या वेळेला एखादा संघ मोठा बनतो, एखादा संघ चॅम्पियन बनतो, त्याच्या मागे खूप खेळाडूंचा, खूप व्यक्तिमत्वांचा हात असतो. सुरुवातच अनुसरांची लेदर बॉल क्रिकेट पासून झाली. आता लेदर बॉल क्रिकेट अनुसर एवढ्या उत्तम दर्जाचे खेळायचे. कांगाली सी डिव्हिजन मध्ये अनुसरांच्या नावावर एक शतक आहे आणि ते शतक कांगाली मध्ये किती महत्वाचं, म्हणजे किती महत्वपूर्ण असतं हे कांगाली खेळणाऱ्या एखाद्या मुंबईच्या खेळाडूला तुम्ही विचारू शकता. तर त्या शतकाबद्दल आठवणी. कांगालीची टुर्नामेंट होती आणि कांगालीमध्ये क्रॉस मैदानामध्ये आमचा स्टार सीसी म्हणून क्लब आहे, त्या क्लबला नितीन दलाल आमचे सेक्रेटरी होते आणि ते कॅप्टन पण होते त्यावेळेला. मला एक सकाळी मी बॅटिंग करायला सुरुवात केल्यानंतर मी 50-60 वर होतो लंच टाइमला. त्यांना काय इच्छा झाली माहित नाही, त्यांनी लंच टाइम नंतर मॅच कंटिन्यू केली, पण तुम्हाला सेंचुरी होणार म्हणतात. आणि मी ती मॅच खेळून 100 केल्या. त्याच्यानंतर त्यांनी टीम डिक्लेअर केली. मॅच डिक्लेअर करून आम्ही हे खेळलो. परंतु एवढं काय लोकांचं प्रेम होतं की ही सेंचुरी व्हायला पाहिजे असं, म्हणून ती सेंचुरी होऊन गेली माझ्याकडे. कांगाली सी डिव्हिजन मध्ये 100 करणं ही खूप मोठी बाब असते आणि टाइम शेड मध्ये देखील तुम्ही सातत्याने 100 करत गेलात. 195 हा तुमचा टाइम शेड मध्ये सर्वोत्तम स्कोर आहे. तर टाइम शेड मध्ये खेळण्याचा अनुभव कसा होता? कारण कांगाली खूप वेगळं क्रिकेट, टाइम शेड वेगळं. टाइम शेडला तुम्हाला खूप पेशन्स लागतो. तुम्हाला पेशन्स, जेवढं तुमचं पेशन्स आहे आणि टीका, तुम्हाला विकेटवर उभारायची एक हे लागते, जिद्द लागते की समोर किती काही टाकू दे. तुम्ही एकदा तुम्ही पेशन्सने उभे राहिलात ना, हळूहळू तुम्हाला बॉल व्हॉलीबॉल दिसायला. मग तुम्ही आपल्या फक्त तुम्ही डोक्याला शांतता ठेवून बॅटिंग करत गेला, आपले आप स्कोर होतो. टाइम्सला काही असं एवढं मोठं घाई गर्दी करून चालत आणि फक्त समोरच्यानी पण तुम्हाला साथ द्यायला पाहिजे. तुम्ही आरामशी 100 काय 200 पण करू शकता. निश्चितपणे अनु कामत सर म्हणजे एक लेफ्ट आर्म गोलंदाज आणि टप्प्यावर टाकणारे गोलंदाज. सर लेदर बॉल मध्ये ऍज अ बॉलर फिरकीपट्टू म्हणून तुमच्या काय आठवणी? लेदर बॉलमध्ये बऱ्याच गोष्टी मॅचेस काढले, 3-3, 4-4 विकेट बऱ्याच वेळा मिळाल्या. पण सगळ्यात एक मोठी माझी सीझनची मॅच वाटते ती माझी वानखेडे स्टेडियमला होती. ॲस्प्रो बरोबर आमची मॅच होती आणि त्या मॅचला मी 7 विकेट काढले होते. सुपर. आणि ती मला एक चांगली आठवण वाटते. ॲस्प्रोच्या आधीच फायनल होती आमची, इमर ट्रॉफी होती. त्या मॅचला मला 7 विकेट मिळाले. निश्चितपणे 7 विकेट काढणं खूप मोठी बाब आहे आणि ही अनु कामत सर आपल्या लेदर बॉल क्रिकेटची आठवणी शेअर करत आहेत. सर टाइमशीर स्पर्धा समोर भारत पेट्रोलियम ही कंपनी, ही टीम होती. भारत पेट्रोलियम सारख्या टीम बरोबर खेळत असताना तुमची अवस्था 5 गडी बाद 17 झाली होती. तिथून तुम्ही बॅटिंगला गेलात आणि तिथून एक कडक बॅटिंग केली. ती मॅच मला खूप आठवणीत आहे. भारत पेट्रोलियमच्या टीमने जवळजवळ 575 रन मारला का आमच्या टीमला आणि आमच्या टीमची दयनीय अवस्था झाली होती. 17ला 5 विकेट गेले होते आणि त्या कंडिशनला मी बॅटिंग करत होतो. खालच्या 5 जणांना घेऊन मी बॅटिंग करत राहिलो, शेवटपर्यंत करत राहिलो. शेवटची अशी कंडिशन आली की शेवटचा बॅट्समन जेव्हा राहिला बाकी, तेव्हा मी जवळजवळ 91 काहीतरी खेळत होतो, 90 का 91 खेळत होतो आणि मला 8 का 9 रन पाहिजे होते सेंचुरीसाठी. त्या बॅट्समॅनने सांगितलं फक्त अंगावर बॉल घेऊन खेळतो आणि समोरचा एवढा बॉलर वळवत होता, बॉल त्याच्या बॅटला बॉल लागत होता, बीट होत होता. पण माझं नशीब चांगलं होतं की त्याच्या बॅटला बॉल लागत होता शेवटच्या बॅट्समनच्या आणि त्या बॅट्समननी काढली. एका साईडनी मी 1-2 रन करून 102 रन केले आणि मग मी आऊट झालो. वाव. आणि मला ती ही अशी आठवण आहे की ती विसरू शकत नाही की ही ग्रेट सेंचुरी झाली माझी.
तशी एक सेंचुरी माझी हुकली होती, ती मनमाडला हुकली होती आमच्या टीएफसोबाकडे खेळताना. ते मी 94 खेळत होता आणि 94ला माझ्या समोर एक बॉलर होता. त्याला मला काम झालं नाही, मला ह्याला 6 मारून मी सेंचुरी करेन म्हणून. सेमीफायनल होती, रेल्वेची टुर्नामेंट होती आणि मी सरळ त्याला मारला आणि तो एवढा गोळा आकाशात गेला. त्याच बॉलरने तो कॅच घेतला, पण माझी सेंचुरी नाही झाली. पण मला मनात होते की त्याला मी 6 मारून सेंचुरी करणार, तर मी आउट झालो. एक नंबर. अशा काही छोट्या छोट्या आठवणी आहेत. खूप सरांच्या सर जसे उल्लेख करत आहेत की त्यांच्या खूप आठवणी आहेत, परंतु त्या पद्धतीने अनु कामत सर उल्लेख करत आहेत. वयाच्या 7व्या वर्षापासून क्रिकेटची सुरुवात झाली आणि आज या वयात देखील ते क्रिकेट खेळत आहेत. सर, टेनिस बॉल, लेदर बॉल क्रिकेट तुम्ही खूप प्रचंड खेळात, परंतु असे काही गोलंदाज जे तुम्हाला खेळण्याला कठीण गेले? सुरेश शेट्टी म्हणून होता, ऑब्रेक जोरात ऑब्रेक टाकत, त्याला मला कसे समजत नाही. खूप छान बॉलिंग टाकत सुरेश शेट्टी. त्यानंतर असे मी बाकी सगळ्यांना खेळलोय, मला असं वाटत नाही. पण टाकण्यामध्ये अजित पुत्रन म्हणून होता, खूप लेग स्पिन सुंदर टाकायचा, तो पण एक खूप चांगली बॉलिंग टाकायचा. त्यानंतर आमची ते बापच होते सगळे, गुरुनाथ वैती, लक्षाला मला कधी जमलंच नाही खेळायचं, लक्ष बुंदेच काढायचा असा. सुरेश गडेकर खूप चांगला बॉलर, कधी बॉल मिळणं मुश्किल होतं खेळायला. ऍक्च्युअली सगळ्यांचे टप्पे परफेक्ट असायचे की तिकडे तुम्ही जाऊन यायच्या बॉल करायचा, असं वाटतं पुढे मारावं, पण तो पण बॉल मागे निघून जायचा. स्पीड पण, ऍक्युरेसी पण आणि टर्न पण फार सुंदर बॉलिंग होती. खूप छान प्रकारे सर त्यांच्या आठवणी सांगत आहेत. सर, एक मॅच 3 गडी बाकी होते, 3 धावांची आवश्यकता होती आणि तुमच्या हातामध्ये चेंडू होता. हो, शेवट ती सेव्ह कॉलनीमध्ये होती चेंबूरला आणि समोर युथ होती, युथ क्रिकेट खूप चांगली मुंबईची टीम होती. त्यांच्याकडे 3 विकेट शिल्लक होते आणि तिसऱ्या ती ओव्हर मी टाकायला घेतलो, त्यामध्ये माझा एक बॉल वाईड पण पडला. पण ते तिन्हीमध्ये 2 विकेट मी काढल्या. 2 विकेट, शेवटची 5 बॉल निघून गेले. शेवटचा बॉल होता. कॉमेंटेटरने डिक्लेअर केलं की दोघांच्या 9 विकेट झालेल्या आहेत आणि माझ्या मनात काय आलं मला का माहीत नाही. मी ऍक्शन घेतली. समोर नॉन स्ट्रायकर एंडला अनिल शानभाऊ होता. मी ऍक्शन घेतली आणि पुढे जाऊन थांबल्यावर अनिल जोरात पळाला. अनिल पुढे गेल्यानंतर आता मला हे आता 9 विकेट गेल्या, 10 विकेट आली की आपण जिंकलो, स्टंपला लावून टाकला बॉल. मला अजूनही त्या गोष्टीचं फील होतं की असं व्हायला नाही पाहिजे, पण त्या कंडिशनला माझ्या डोक्यात नाही गेलं की ही गोष्ट अशी व्हायला नाही पाहिजे म्हणून. झाली चूक, पण ती मॅच आम्ही फायनल मारली, जिंकलो. सेमीफायनल होती ती जिंकलो आणि नंतर सीताराम शिंचला पण आम्ही मारलो आणि जिंकलो, फायनल मारली. किशोर कुमार नाईक होतं त्या टुर्नामेंटचं. अनु कामत सरांच्या आठवणी अथवा टीएफ चौक संघाच्या आठवणी असेल तर निश्चितपणे सांगा. सलग 4 सामने, 4 प्लेयर ऑफ द मॅच तुमच्या नावावर राहिलेत, त्या टुर्नामेंट बद्दल काय सांगाल? अर्केला मला पहिल्या वर्षी पहिल्या 3 मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. त्याच्यानंतर मनोहर साळवींची 1,11,000 टुर्नामेंटला 4ही मॅचचा मला मॅन ऑफ द मॅच होता, पण मॅन ऑफ द सिरीज नाही मिळू शकतो. निश्चितपणे, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, परंतु सरांचा खेळ खूप अप्रतिम आणि दर्जेदार होत होता. सर, तुम्ही लेफ्ट आर्म स्पिनर, एका एंडने तुम्ही गोलंदाजी करताय, दुसऱ्या एंडने असा गोलंदाज जो गोलंदाजी करत असेल, त्यावेळेला तुम्ही दोघांनी मिळून समोरच्या संघाला करून टाकायचे. नक्कीच. म्हणजे उद्या समजा आमच्या एखाद्यावर रस झाल्या, दुसरा बॉलर 3 ओव्हर काढून कव्हर करून टाकायचं की एखाद्याला 10 तिकडे पूर्वी 10 रन म्हणजे खूप झाले, 10 रन मारलं तर दुसरा मेडल म्हणून टाकून मॅच ऍव्हरेज आणायचं. त्यामुळे त्या मॅचेस नंतर शेवटच्या बॉलला 5 रन 4 रन झाले तरी मग ती मॅच निघायची, का माहित नाही, पण ते एकमेकांचं कॉम्बिनेशन होतं आणि फिक्स बॉलर असायचे. फिक्स बॉलर, कधी बॅक बॉलर असे पण की हा या टीम मधून हा बॉलर इकडे खेळला असं नाही. तेच प्लेअर खेळायचे आणि ती मॅच आम्ही घेऊन जायचो आणि जिंकायचो. एक नंबर, खूप छान. सर, एक विचारेन, आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पैसा खूप आलाय, टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आलाय. आजच्या तरुण खेळाडूंनी सोशल मीडिया, आपलं क्रिकेट आणि हा पैसा कसा मॅनेज करायला पाहिजे, कारण ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे नवीन पोरांसाठी तुम्ही सांगा, नवीन क्रिकेटर्स, पहिली गोष्ट मला एक म्हणायचं की नवीन क्रिकेटर्सनी
जर तुम्हाला खरं क्रिकेटची आवड असेल तर तुम्ही पहिले घरकडून किती तुम्हाला सपोर्ट आहे तो बघा. कारण घरून जर सपोर्ट नसेल तर शेवटी खूप त्रास होतो. हो. कारण नंतर काय म्हणतं त्याला आजकाल पैसा खूप लागतो या गोष्टींचा. हां. कुठेही कोणी फुकट शिकवत नाही. कारण आणि तुम्ही किती परफॉर्मन्स केला तरी शेवटी काही ठिकाणी खूप वशिलेबाजी चालते. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करा की तुमच्या खिशात किती पैसे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल. कुठलीही गोष्ट ॲव्हरेज परफॉर्मन्स करून चालत नाही. एक्स्ट्रा ऑर्डरली काहीतरी वेगळं करावं लागेल. तुमच्या टीममध्ये तुम्हाला बसायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवावं लागेल तरच तुम्ही टीममध्ये बसणार. हो. आणि ते नसेल तुम्हाला तर तुम्ही उभं तुमचा वेळ वाया घालता. त्यापेक्षा तुम्ही चांगलं शिक्षण घ्या आणि स्वतःचा मार्ग निवडा चांगला प्रकारे. आणि एक मौज म्हणून क्रिकेट खेळा, पण त्याच्याकडे तुम्ही प्रोफेशनल म्हणून बघू नका. तसं तुम्ही प्रकारे बघाल तर तशी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे तुम्हाला. नाही जमलं तर ते तुम्ही आडमार्गे घ्याल आणि पुढचं खूप नुकसान होऊ शकतं. निश्चितपणे खूप मोलाचा संदेश आज अनुपमा सरांनी दिलाय आणि हा संदेश प्रत्येक तरुण खेळाडूंनी अंमलात आणायला पाहिजे. सर, यासोडून मी एक तुम्हाला विचारेन, फॅमिली, शिक्षण आणि क्रिकेट आजच्या तरुण खेळाडूंनी त्याचा बॅलन्स कसं करायला पाहिजे? पहिली गोष्ट फॅमिली, सुरुवातीला फॅमिलीला माहीत नसते. मोस्टली काय होतं, टेनिस क्रिकेटचं मी म्हणली ना, तर टेनिस क्रिकेट हे चाळीमधूनच निघतं जास्ती. मोठ्या हवेलीमधल्या मुलांना ते निघत नाही क्रिकेट. कारण त्यांच्याकडे पैसा असतो पण त्यांना तेवढी त्याची आस्था नसते जी टेनिस क्रिकेटची. आणि टेनिस क्रिकेट ह्या मुलांकडे निघल्यामुळे त्यांच्याकडे असं काही उत्पन्न नसतं की पुढे जाऊन कुठल्या चांगल्या टीममध्ये खेळावं. त्याच्यामध्ये त्या मुलांची पुढे खूप त्रास होतो कधी कधी की ते मुलं शेवटी पैसा नसतो, शिक्षण अर्धवट असतं, मग काहीतरी वेगळ्या आउटलाईनला कोणाच्या मित्रांबरोबर जाऊन भटकत राहतात. तिथे त्यांना दारूचं व्यसन लागतं, पण त्यांचं आयुष्य खराब होत जातं. त्याहीपेक्षा पहिली गोष्ट तुमचा घरातून सपोर्ट होत होता. दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहायला शिका. नुसतं क्रिकेट खेळू नका. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. बघा की तुमच्याकडून काय उत्पन्न होतं जे तुम्ही घरात देऊ शकता. निश्चित. तुम्ही जर घरात पैसा आणला तर घरचे खुश होतात. घरात पैसा नाही आणला तर तुम्ही बाजूला, तुमच्याकडे कोणी बघणार नाही. मग ते क्रिकेट बाजूला राहतं आणि तुम्ही टपोरी म्हणूनच होता. म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करा. तुम्ही क्रिकेट खेळता त्याच्यामुळे तुम्ही उत्पन्न पण करता, स्वतःचं उत्पन्न वाढवलं. कारण शिक्षण जर चांगलं असेल तर तुम्हाला जॉब मिळेल, पण शिक्षण अर्धवट असल्यामुळे तुम्ही क्रिकेट चांगलं खेळाल पण तुम्हाला पैसा नाही आहे. त्याच्यासाठी कुठली तरी पैसा इन्कम पण करा आणि क्रिकेट पण खेळा, तर तुमचं पुढचं भविष्य चांगलं होईल. ज्या पद्धतीने हा मुलाचा संदेश दिलाय, कारण हे खूप महत्वाचं आहे आजच्या तरुण खेळाडूंसाठी. प्रत्येक तरुण खेळाडूने या गोष्टीचा खूप बारकाईने विचार करावा हीच आशा आहे. अनुसर, तुम्ही गोलंदाजांबद्दल बोललात, असे काही फलंदाज जे तुम्हाला खूप आवडायचे? मला शेखर आंबेडकरची आवड, क्रिकेट बॅटिंग आवडायची, खूप छान बॅटिंग करायची. त्याच्यानंतर कल्याणी आवडायचं मला. लेफ्टीमध्ये कल्याणी खूप चांगली बॅटिंग करा, पेशन्सनी बॅटिंग करा कल्याणी करा. त्याच्यानंतर अजित गोलीतकर एवढी सुंदर बॅटिंग करतात. मुंबईला कोणी स्पिनर असू दे त्याची बॅटिंग कशी करायची स्पिनर राहते त्याच्याकडे शिकायचं. सतीश गोलीतकर असे काही बॅट्समन होते सुंदर की जे टेक्निकली आणि याच्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करतात, चांगल्या मॅच असतात आणि मॅच घेऊन जायचं. परत ह्या लोकांचं नुसतं बॅटिंग करणं नाही, ते बॅटिंग करता करता सिंगल आणि डबल कधी करायचे एवढं पत्ता नाही झाला. एवढ्याच त्यांच्या रनिंग होती बिटवीन सुपर. तसंच हे जे बाकीच्या टीमच्या म्हणजे मी तेवढा नाही करू शकत, पण माझ्या टीममधले हे टीम प्लेयर्स खूपच चांगले बॅट्समन होते. निश्चित उल्लेख केलेला आहे की हे जे फलंदाज होते ते खूप दर्जेदार होते. अनुसर एक चांगले अष्टपैलू खेळाडू होते, लेफ्ट आर्म स्पिनर, धावकरी हाताचे फलंदाज, त्याचबरोबर चांगले प्रशिक्षक देखील आहेत. आणि ऍज अ कोच म्हणून तुम्ही 2 वर्ष एका शाळेला फ्री कोचिंग दिली, त्यामागे निश्चितपणे काय उद्देश होता? झालं काय, मी माझ्या वयाच्या 40ला मी कंपनीतून बाहेर पडलो. कंपनी बंद झाली आणि त्या सिच्युएशनला मला काय करावं असं सुचत नव्हतं.
मी त्या वयाचा 41 वर्षाचा होतो आणि आता पुढे काय करायचं असं वाटलं. त्याच वेळेला माझा मुलगा ज्या शाळेत शिकत होता तेव्हा मी विचार केला असताना त्या शाळेची टीम होती, त्याचे स्पोर्ट्सचे टीचर माझे ओळखीचे होते. ते म्हणाले तू ये इकडे, आपण थोडा मुलांना जरा शिकव, तुला होत असेल तर मी मला चला ठीक आहे, आता वेळ आहे तर आपण खेळ शिकवूया. आणि त्या 2 वर्षामध्ये मी एक खूप चांगली टीम केली. गुरु नानक इंग्लिश हायस्कूल आहे कल्याणमध्ये. 2 वर्ष खूप टीम चांगली तयार केली. त्याच्यानंतर आम्ही डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप मारली. ते त्यांना शाळेला पण कल्पना नव्हती, कोणाला ती एवढी पोरं चांगली होती. सगळे पोरं लहान लहान, म्हणजे 8वी 9वीची पोरं, आणि इतकी उत्कृष्ट खेळले. ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही चॅम्पियनशिप मारली. ती टीम घेऊन मी डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप मारली आणि त्यानंतर मी स्टेट चॅम्पियनसाठी जळगावला गेलो. अप्रतिम. तेव्हा तिथे मग थोडं आम्ही कमी झालो, पण जमलं होतं मला क्रिकेट, म्हणजे कोचिंग करायला तिकडे जमलं होतं. पण नंतर पण मला मी अपेक्षा करत होती की बाबा त्यांनी होऊन स्वतःहून मला काहीतरी दिलं पाहिजे. मी कधी पैसे मागायला गेलो नाही. पण मग नंतर अशी गोष्ट आली की मला त्याच्यात माझं उपजीविका चालणार नाही, मला घर पण चालवायचं. म्हणून मी तिकडे मग शेवटी मी एक LIC जॉईन केली. LIC मध्ये मी काम करायला लागलो. पहिल्यांदा मी स्टार मेडिक्लेममध्ये काम करायला लागलो आणि मग त्याच्यामध्ये माझं थोडंसं चालायला लागलं. मग त्यावेळेला मग ती कोचिंग सोडून दिलं. त्याच्यानंतर मी कोचिंगसाठी गेलोच नाही कधी. पण मला मग नंतर LIC मध्ये आणि मला एक समाधानकारक रक्कम यायला लागली. त्यामुळे माझं घर पण व्यवस्थित चाललं आणि माझं सगळं पुढचं करिअर पण व्यवस्थित चाललं. खूप महत्वाचा संदेश आहे हा, कारण तुम्हाला खेळाची आवड असणं एक वेगळा भाग, परंतु तुम्हाला तुमच्या कुटुंबाची उपजीविका देखील त्याच जबाबदारीने पार पाडावी लागते. खूप. आणि सर, आज देखील टिळक चौक एक संघ म्हणून, खेळ म्हणून आज देखील तुम्ही सगळे एकत्र येतात, त्यामागचा उद्देश काय आहे? मेन म्हणजे प्रत्येक टीमला असं वाटतं की आपलं नाव टिकून राहिलं पाहिजे, कुठेतरी टिकून राहिलं पाहिजे. भले आपण आज खेळो न खेळो, आज सगळे खूप वय झालेले आहेत, त्यामुळे सगळे एकत्र येणं कठीण आहे. पण मग त्याच्यासाठी आम्ही मागच्या 8-10 वर्षामध्ये कंटिन्यू एक टुर्नामेंट कल्याणमध्ये भरवतोय. त्या टुर्नामेंटला मुंबईतले चांगले मातबर संघांना बोलवतो, कल्याणचे, डोंबिवलीचे सगळे टीम खेळतात आणि त्याच्यामध्ये मग हे सगळे मुंबईतले एकत्र येतो आणि एकत्र आम्ही सगळे एक मोठा उत्सव होतो. गेट टुगेदर होतं. गेट टुगेदर तिथेच होतं. 2 दिवस सगळे एकत्र असतात, सगळे एन्जॉय करतात. टुर्नामेंट चांगली होते, बक्षीस समारंभ होतो आणि त्यानंतर सगळे आपापल्या घरी जातात. पण एक सुंदर गेट टुगेदर प्रसंग होतो. आणि उल्लेख केला की टिळक चौक हा संघ तेव्हा देखील एक फॅमिली होती आणि आता देखील एक फॅमिली आहे. टिळक चौक म्हणजे एक फॅमिली. टिळक चौक फक्त क्रिकेट पुरता नव्हता, तर प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याशी निगडीत असा संघ होता. सर, शेवटचा प्रश्न विचारेन. अडू कामत सरांच्या अशा काही गोष्टी ज्या खूप कमी लोकांना माहीत आहेत, परंतु त्या आज तुम्ही सांगू इच्छिता? माझ्या काही गोष्टी म्हणजे मला गायला खूप आवडतं. वाव. मला गायला खूप आवडतं. मी आमच्या ज्या वेळेला सगळेजण एकत्र येतो तेव्हा मी अशीच सिंगिंग गाणी गातो सुंदर. त्याच्यामध्ये मला ते लोक संधी देतात सगळे. ते खूप छान प्रकारे गातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी सगळ्या मॅचेस वगैरे बघायच्या, क्रिकेट पाहायचं. क्रिकेट अजूनही खेळायची इच्छा आहे. जोपर्यंत हातपाय ताकद आहे, स्ट्रॉंग आहे, तोपर्यंत क्रिकेट खेळत राहणार. वाव, निश्चितपणेच आहे. आणि आपण आशा करूया की सर कांगालीमध्ये 100 केले, आयुष्याची देखील सेंचुरी मारतील, हीच आशा आहे. आणि जाता जाता सर, चॅम्पियन टॉक्स विथ लवशे या टीमकडून तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात आणि पुन्हा एकदा सरांचा आपण आभार व्यक्त करूया. आज अनुकामत सरांनी आपला बहुमूल्य वेळ दिला सर आणि तुमच्या आठवणी आम्हाला सांगितल्यात. थँक्यू. मनापासून धन्यवाद सर. मला एक इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की पूर्वी सगळ्या मुंबईतल्या टीम आणि आमची टीम हे जेव्हा ग्राउंडवर उतरायची म्हणजे अक्षरशः एकमेकांना द्वंद्व असायचे. असं असायचं की आता किती याला मारू आणि किती नाही आणि किती असं एकमेकाशी झोपायचं असं. त्याच्यामध्ये बरेच वेळेला विरोध झाला, भांडणं झाली, वाद झाले. पण आज अशी परिस्थिती आहे की हे सगळे लोक मला आपलेसे वाटतात. कोणी असू द्या, तिथे मग चंद्रा असू दे, आमचा विवेक कदम असू दे, किंवा
उमेश मांजरेकर असू दे, कोणी हे मोठे मोठे मातबर लोक होते, त्यावेळेचे ते किंग होते, मोठे मोठे लोक. आज ते सगळे मला आपल्याशी वाटतात, का कळत नाही, कारण ही एक जमात आहे. ती जमात आहे ना, ती ठीक आहे, काही मतभेद असतात, पण जेव्हा एखादं म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत काही गोष्टी आता घडत असतील मुंबईमध्ये, तर ते सगळे जेव्हा एकमेकांना भेटतायत ना, ते सर्व आलिंगन देतात, आनंद वाटतो. अरे बाबा, या माणसाला मी भेटलोय, पूर्वी भेटलोय, त्यावेळेला वेगळा होता, आज वेगळा आहे, असं होतं. आणि आज त्या लोकांचे सगळ्यांचे मी आभार मानतो की जे सगळे मला आपलंसं करतायत. दुसरी गोष्ट, आज या चॅनलवरून मला आज हा जो मला तुम्ही लोकांनी एक मान दिलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या अत्यंत आभारी आहे. आणि असंच प्रत्येक टीम मधल्या प्लेयर्सना असं मिळावं, ही माझी इच्छा आहे. आणि हे असं सतत चालू राहावं, ही मला देवाची प्रार्थना आहे. थँक्यू व्हेरी मच. अनु सर, खरंच आपलं मनापासून धन्यवाद. आणि अनु कामत सर एक असं व्यक्तिमत्व मुंबई क्रिकेटमधील जे फक्त चांगल्या खेळासाठी नाही तर चांगल्या स्वभावासाठी, प्रामाणिकपणासाठी निश्चितपणे गेली अनेक वर्ष ओळखले जातात. टिळक चौक या संघासाठी, मुंबई क्रिकेटसाठी त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. आज फक्त आपल्याला क्रिकेटच्या आठवणी ऐकायला मिळाल्या नाहीत मित्रांनो, तर आज आपल्याला आयुष्यामध्ये आपण कसं राहावं, आयुष्यामध्ये क्रिकेट खेळत असताना खेळाडू म्हणून कशी आपली वाटचाल करावी आणि प्रामाणिकपणा, स्वतःची मूल्य आणि कुटुंबातून मिळालेली शिकवण कशी जोपासावी, हे अनु कामत सरांकडून आपल्याला पुन्हा ऐकायला मिळालं. आणि पुन्हा एकदा सरांचा आपण आभार व्यक्त करूया. सर, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. जिंकत राहा, शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या चॅम्पियन सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.